अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयामार्फत पान मसाल्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय यांनी गुटखा व प्रतिबंधित पदार्थाविरुद्ध मोहीम सुरू केलेली असून त्याचाच भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय व अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक यांच्या संयुक्त पथकाने दिनांक 26 डिसेंबर रोजी संजीवन रेशीम उद्योग दाढेगाव पिंपळगाव रोड नाशिकच्या समोरील गोडाऊनमध्ये धाड टाकली असता तेथे प्रतिबंधित पान मसाल्याचे अवैधरित्या उत्पादन सुरू असल्याचं आढळून आलंय। सदर ठिकाणी इतर कोणाही सामान्य व्यक्तीला संशय येऊ नये म्हणून उदबत्तीचे देखील उत्पादन होत असल्याचं आढळून आलं। त्यामुळे या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी तेथे हजर व्यक्तीस राम अवतार सिपू देवी राहणार राजस्थान या व्यक्तीकडे चौकशी करून तेथून पान मसाल्याचे उत्पादन करणाऱ्या 2 मशीन, पान मसाल्याच्या 70 बॅग, कच्चे अन्न पदार्थ, कार, जर्दा फ्लेवर असा एकूण 7,29,640 किमतीचा साठा जप्त करून सदरचे गोडाऊनचा पुनर्वापर होऊ नये म्हणून सील बंद केलाय। अमित रासकर अन्न सुरक्षा अधिकारी नाशिक यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांमार्फत करण्यात येतोय। सदरची उल्लेखनीय कामगिरी मनीषा सानप, सहायुक्त अन्न औषध प्रशासन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अमित रासकर, सुहास मंडलिक, संकेत यलमामे, किशोर चांदगुडे, अन्न सुरक्षा अधिकारी नाशिक व अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।